नमस्कार, मी उर्मिला जोशी. आज मार्केट काय म्हणतं आहे चला पाहूया. सुरुवातीला सकाळी मार्केट जरा मंदीतच होतं. नंतर मात्र थोडंसं स्लाईटली म्हटलं तरी चालेल जरा वरती गेलं. मार्केट बंद झालं त्यावेळेला BSE सेन्सेक्स 83,068वर बंद झाला, म्हणजे 80 पॉईंट्सनं तो वर गेला. तर निफ्टी 50 34 पॉईंट्सनी वाढून 25,418.50वर बंद झाला. BSE मिड कॅप आणि स्मॉल कॅप 0.1% घसरले. तर इंडिया विक्स जे मार्केटची व्होलॅटिलिटी दाखवतं ते 12.6% इतके होते. विशेषतः लार्ज कॅपचे स्टॉक्समध्ये आज खरेदी केली गेली. त्यात IT, FMCG, प्रायव्हेट बँक्स यांचा समावेश होता. तर मेटल आणि फार्मा मात्र आज मंदीत होते. मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे ते स्टॉक जरा मंदीत गेले. US फेड मीटिंग असल्यामुळे मार्केट आत्तापर्यंत तरी वेट अँड वॉच या मूडमध्ये आहे. तेव्हा शक्यतो बाय ऑन डीप हे तत्त्व अवलंबावं. बँकिंग, फायनान्शियल्स, रिॲलिटी, IT ही क्षेत्रे सध्या बाईंगसाठी उपयुक्त आहेत. चांगली संधी आहे असं वाटतं आहे. ब्लू डार्ट एक्सप्रेस हा शेअर आज 10% वाढला. तो बंद झाला तेव्हा 9,258 होता, म्हणजे जवळजवळ 1,023नी तो वाढला. त्यामुळे कुरिअर, पॅकेज, शिपमेंट हे या बिझनेसमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स आता वाढण्याची शक्यता आहे. कारण दसरा, दिवाळी हे सणावारांचे दिवस आहेत आणि कुरिअरचा व्यवसाय हा या दिवसामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे हे शेअर्सच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे असं वाटतं. आता काही महत्त्वाच्या बातम्या पाहूया. बोनस शेअर क्रेडिटिंग आणि ट्रेडिंग या प्रक्रियेला गती देण्यासाठी सेबीने 1 ऑक्टोबरपासून कोणत्याही कंपन्यांनी बोनस शेअर्स जारी केले की रेकॉर्ड डेटच्या 1-2 दिवसातच ते संबंधितांना ट्रेडिंग करता येतील. यापूर्वी 2 ते 7 दिवस ट्रेडिंगसाठी लागायचे. त्यामुळे कार्यक्षमता वाढेल आणि विलंब होणार नाही. ही कृती म्हणजे बोनस इश्यू करणारी कंपनी आणि इन्व्हेस्टर्स यांचा दोघांचाही फायदा होणारी आहे. संवर्धना मदरसन्स इंटरनॅशनल लिमिटेडने इस्रायलच्या REE ऑटोमोटिव्ह लिमिटेडमध्ये $15 मिलियनचा 11% स्टेक घेतला आहे. ग्रीन हायड्रोजनमध्ये सर्वात मोठी गुंतवणूक करण्यासाठी जिंदाल स्टील आणि जिंदाल रिन्युएबल यांनी एक सामंजस्य करार केलेला आहे. हिरव्या रंगाचा वापर करून डिकार्बोनायझेशन दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल समजले जाते. हरित ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन एकत्रित करून फक्त कार्बन फूटप्रिंट कमी होत नाही, तर यामुळे भारतीय पोलाद उद्योगासाठी एक नवीन मानदंड प्रस्थापित होईल अशी त्यांनी आशा व्यक्त केली आहे. टाटा स्टीलने ओडिशा कलिंगनगर येथील प्लॅन्टचा टप्पा 2 वार्षिक 3 दशलक्ष टनवरून 8 MTPA केल्यावर कंपनीची ही एक सर्वात मोठी गुंतवणूक ठरेल. इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून ती उदयास येईल अशी आशा व्यक्त केली आहे. कंपनीने असेही सांगितले आहे की नजीकच्या काळात काही वर्षात ही 8 MTPA दुप्पट म्हणजेच 16 MTPA नेण्याचे त्यांचं उद्दिष्ट आहे. कॅव्हेंडिश कंपनीचे विलिनीकरण JK टायर्स या कंपनीमध्ये करण्यास JK टायर्स बोर्डाने मान्यता दिली आहे. कॅव्हेंडिश इंडस्ट्रीजचा प्रत्येक 100 समभागामागे JKचे 92 समभाग जारी केले जातील. दोन्ही कंपन्या एकाच व्यवसायातील असल्यामुळे उत्कर्षाच्या दृष्टीने हे एकत्रीकरण करण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आता IPO जे येणारे IPO आहेत त्याची थोडक्यात माहिती घेऊया. पहिली कंपनी आहे KRN हीट एक्सचेंजर अँड रेफ्रिजरेशन लिमिटेड. ही कंपनी एअर कंडिशनिंग अँड रेफ्रिजरेटरसाठी हीट व्हेंटिलेशन करता फिन अँड ट्यूब टाईप हीट एक्सचेंजर म्हणून
काम करते आणि त्याचं ते मॅन्युफॅक्चर करते. प्राईस रेंज काही त्यांनी डिक्लेअर केलेली नाही आहे. इशू 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर आहे. अलॉटमेंट डेट 30 सप्टेंबर आहे. इशू साईज, लॉट, मिनिमम इन्व्हेस्टमेंट अजून काही डिक्लेअर झालेली नाही. रॅपिड व्हॉल्व्स इंडिया लिमिटेड ही कंपनी व्हॉल्व सोल्युशन तयार करणारी इंजिनिअरिंग क्षेत्रातली कंपनी आहे. त्याची प्राईस रेंज आहे 210 ते 222. फेरस अँड नॉन फेरस मटेरियलपासून 15 mm ते 600 mm च्या निरनिराळ्या इंडस्ट्रीला व्हॉल्व्स पुरवण्याचं कामही करते. बीड ओपनिंग 23 आहे, क्लोजिंग 25 आहे. अलॉटमेंट डेट आहे 26 सप्टेंबर. इशू साईज आहे 30 कोटी आणि क्वांटिटी 1 लॉट 600 आहे. मिनिमम इन्व्हेस्टमेंट 1,33,200 आहे आणि मॅक्झिमम लॉट ॲलोकेटेड मात्र 3च आहेत. तिसरी कंपनी आहे WOL 3D इंडिया लिमिटेड, पण त्यांनी कुठल्याच डिटेल्स आत्तापर्यंत डिक्लेअर केलेल्या नाही आहेत. आता आपण इथेच थांबूया. उद्या भेटूच या. नमस्कार.